चला लवकर नाणेफेक करा त्या ठिकाणी 2 षटकाचे सामने असतील याकडे लक्ष असू द्या. सामने 2 षटकाचे राहतील. इथून जो संघ जिंकेल तो साळोग डी संघाकडे फाईट करेल शेवटची मॅच. जुना बॉल पंच जुना बॉल ना नवीन का नवीन भेटतील का आपल्याला बॉल नाही तर आणायला जायला लागतील. आहेत आयोजक आहेत का. अरे 2च आहेत का. चला द्या पटकन लगेच. चला नाणेफेक केली का. चला मैदानामध्ये एंटर व्हा. वंजारवाडी टीमने नाणेफेक जिंकले. प्रथमतः फिल्डिंग. चला 2 षटकाचा सामना असेल लगेच. चला बॅट्समन लगेच. वंजारवाडी दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अशोक आणि त्याच्या साथीला जगदीशला आपण बघतो. 2 षटकाचा सामना असेल. गोलंदाजी ट्रॅकवर गणेश वंजारवाडी टीमचा एक उत्कृष्ट खेळाडू अर्थात गणेशला आपण बघतोय बॉलिंग ट्रॅकवर. चला पंच मॅच स्पीडअप करा. 2 षटकाचा सामना. दोन पंच आपल्याला ऑफिशियल पंच आपल्याला पाहायला मिळतात. सातत्याने 5वी नाईट आहे त्यांची आज 5वी रात्र. समोर फलंदाज स्ट्रायकिंग एंडला अशोक नॉन स्ट्राईक एंडला जगदीश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल इथे डॉट वाईट बॉल. चांगलं डिसिजन योग्य डिसिजन. वाईट बॉल पाहायला मिळाला नक्कीच. वाइड बॉल है. एक धावेने श्री गणेश केला जातोय टीम टेपाचीवाडी संघाचा. आणि इथून चांगला बॉल डॉट बॉलची सांगता पाहायला मिळाली. पहिला बॉल वाईड नंतर डॉट बॉल. चांगली गोलंदाजी गणेश गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय.
नेक्स्ट बॉल, आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक वाईड बॉल पाहायला मिळाला. चांगला डिसिजन, योग्य डिसिजन आणि वाईड बॉलची सांगता. खरं तर चांगलं डिसिजन देत असताना आपल्याला पंचगिरी करत असताना सातत्याने आपण पाहिलं तर 2 धाबा धावफलकावर पाहायला मिळतात. गणेशाची खराब कामगिरी पाहायला मिळते. एक बॉल डॉट आला, एक बॉल या षटकातील नक्कीच पाहायला मिळाला. इथे बॅटची हलकीशी कडा, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक दूरवरनं आलाय, बॉलला अडवणार तोपर्यंत घेतली जाईल एक सिंगल धाव. आणि स्कोर बोर्डवर धावा लागल्या जातात 3 धावा. चांगली बॅटिंग देखील चांगली करावी लागेल टीम टेपचवाडी संघाला. अगदी खांडस विभागातून खेळण्यासाठी सज्ज झालाय या मैदानावर. इथून बॅटची हलकीशी कडा, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फंबल होत आहे. बॉल चाललाय थर्डमॅन रिझन मधून, घेतले जाईल 2 धावा आणि इथून चांगली बॅटिंग. इथं चांगला फटका पाहायला मिळाला आणि एक सिंगल धाव या ठिकाणी पाहायला मिळते. आणि एक सिंगल धाव संख्येने धाव फलकावर धावा लागले गेले ते 6 धावा. चांगली गोलंदाजी होताना खरं तर आपण वंजारवाडी टीमला सातत्याने पाहतोय. गणेश गोलंदाजी ट्रॅकवर, फुलटॉच बॉल आहे, फटका चांगला आहे. बॅट्समन खरं तर संजयच्या बॅटमधून, अशोकच्या बॅटमधून एक धाव आली, बरोबर ना. आणि इथे पहिला षटक समाप्त होतं. टीमची टोटल जाऊन पोहोचले 7 या आकड्यावर. दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. अशोक आणि जगदीश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. दुसरा बॉलरचा नेक्स्ट बॉलर दिनेश गोलंदाजी ट्रॅकवर. इथून डॉट बॉल, पहिला बॉल डॉट आलाय. सात धावा स्कोर बोर्डवर पाहायला मिळत आहेत. इथून फटका चांगला आहे. मिड विकेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगला फील्ड करतोय. बॉलची उचलफेक करणार तोपर्यंत घेतले जातील 2 धावा. नऊ धावा स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. चांगले इथे फुलटॉच बॉल होता, त्यावर फटका खरं तर खेळायचा होता, परंतु डॉट बॉल. या षटकातील अद्यापर्यंत 2 धावा खर्च केले. तर पहिला बॉल डॉट आला, तदनंतर 2 धावा, तदनंतर तिसरा बॉल डॉट. आणि इथून चांगलं षटक हाताळत असताना दिनेशला आपण पाहतो. 2 षटकाचा सामना आहे आणि या 2 षटकामध्ये बनवाव्या लागतील 20 धावा बनवाव्या लागतील कमीत कमी. इथून फटका चांगला, 2 क्षेत्ररक्षकाच्या मधोमध बॉल लँड झाला होता. अगदी त्या ठिकाणी उचलना फेक करणं तोपर्यंत घेतली जाईल एक सिंगल धाव. आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज होईल बाद.
नेक्स्ट फलंदाज नितीनला आपण बघतोय. हा देखील चांगला फलंदाज आहे. अद्यापर्यंत स्कोर बोर्डवर धावा लागले गेले ते मात्र 10 धावा. कुठेतरी लो स्कोरिंगची मॅच आपल्याला पाहायला मिळेल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. शॉर्ट बॉल अगोदरच नक्कीच वाईड बॉल, इथून खराब बॉल पाहायला मिळेल आणि एका एक रन 11 धावा फलकावर जोडले जातील. अजूनही षटकातील मला तर वाटतं 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. इथून चांगला बॉल, जगदीशला स्ट्राईक घेणं कुठेतरी गरजेचं असेल. आणखीन एक डॉट बॉल येतोय. या षटकात विचार केला तर चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. अद्याप 10 फलकावर धावा लागले गेलेत, 11 धावा आणि खरं तर चांगली बॉलिंग वंजारवाडी टीमकडे पाहायला मिळते. इथे वाईड बॉल, खरं तर विचार केला ना तर वंजारवाडी टीमकडनं खरं तर गोलंदाजी चांगली होत होती, परंतु वाईड बॉलचा विचार केला तर 4 ते 5 बॉल नुसते वाईट असतील आणि त्याच्या स्कोर बोर्डवर धावा पाहायला मिळतात. 12 धावा. नेक्स्ट बॉल, तून फटका सजवलाय, बॉलला पाठवलाय बडीश लॉंग गॉन मधून, चेंडू सीमा पार. पैसा असेल तोपर्यंत पैसा, बाकी गंगूबाई हौसा. 6 धावा. षटकार. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, गणेश आणि त्याच्या साथीला सुनीलला आपण बघतोय. दोन्ही चांगले फलंदाज आहेत. 2 षटकाचा सामना, 18 धावा झालेत, 19 बनवायचे, येणारे 12 बॉल शिल्लक आहेत. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. काय लाजवाब सॉन्ग खरं तर तुमच्या पुढे सादर केलं आमच्या DJ मास्टरने. अपाट ऐशा मैदानी तू ईशो वेळोवेळी, डाव तुझा येताच जमविशी जपुनी आपली खेळी. काळ करी बघ गोलंदाजी, संकट चेंडू फेकी, भोवताली तव जेवल घ्यावा याचा, जो तो फासे टाकी. मागे टपला होता एष्टी रक्षक, उधळण्यास तुझा डाव, चतुर आणि सावध जो तो फासे टाकी. हे जीवन क्रिकेट राजा, हुकला तो संपला, हुकला तो संपला. आणि चांगलं संगीत खरं तर आपल्याला ऐकायला मिळालं क्रिकेटच्या माध्यमातून. क्रिकेटच्या पटलावर एक चांगलं संगीत आपल्याला पाहायला मिळतं. टेनिस क्रिकेटच्या पटलावर म्हटलं जातलं ना की आदिवासी क्रिकेटमध्ये एक चांगले खेळाडू असतात, चांगले खेळाडू निर्माण होत असतात. सातत्याने ते खेळाडू निर्माण करण्याचा प्रयत्न देखील तितके चांगले आयोजक करत असतात, परंतु त्याला साथ देणं देखील गरजेचं असतं. पहिला गोलंदाज वापरण्यात आलाय, गोलंदाज राकेश. पहिला बॉल टॅप केला, हलकासा दिशा दिली, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक हाय. पहिला बॉल डॉट आला, चांगला बॉल गोलंदाजी ट्रॅकवर राकेशला आपण बघतोय. सामना महत्त्वाचा आहे दोन्ही संघासाठी. इथून जो संघ जिंकेल तो शेवटचा सामना खेळण्यासाठी सज्ज होईल. अर्थात साळोग डी संघाच्या समोर तुम्हाला खेळावा लागेल. शेवटचा सामना आजच्या दिवसातील पाहायला मिळेल. पहिला बॉल डॉट आलाय. नेक्स्ट बॉल शॉर्ट बॉल आहे, हलकासा पुश केलाय गणेशने आणि त्या ठिकाणी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न
अशा चुका तुम्ही क्रिकेटमध्ये करू शकत नाही, कारण या चुका तुम्हाला शेवटपर्यंत महाग ठरू शकतात. एक धाव होती तिथून फेकी चुकीची, बाकअप चुकीचं आणि 2 धावा पाहायला मिळाल्या. अशा प्रकारे धाव फलकावर धावा जोडले गेलेत तर 2 धावा, 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. पहिला बॉल डॉट आलाय, तर नंतर दुसरा बॉलवर 2 धावा, 19 बनवायचे. अशी खराब कामगिरी केली तर सामना कुठेतरी गमू शकतोय. ऑन स्ट्राईकला आपल्याला गणेशला पाहायला मिळेल. इथे फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक चुकी करणार. बॉल चाललाय थर्ड मॅन रिझन मधून, चेंडू सीमा पार, मिळतील 4 रन, चौकार. गमावू शकतोय. टीम टेपाची वाडी खांडस विभागातून खेळण्यासाठी सज्ज झालाय. आणखीन एक फटका दमदार आहे, कव्हर ड्राईव्हचा लास्ट जवाब देखना स्ट्रोक. बॉल चाललाय सीमा पार, मिळतील 4 रन, चौकार. टेपाचवाडी टीमला 6 बॉल आणि 6 धावसंख्येची गरज आहे जिंकण्यासाठी. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अशोक. पहिला बॉल हलकासा टॅप केलाय, वाडिश लॉंग ऑन मध्ये खराब कामगिरी आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा कंप्लीट करत असताना टीम वंजारवाडीला आपण पाहिलं आणि इथून 3 धावा कंप्लीट केल्या. आता येणारे 5 बॉल आणि 3 धावसंख्येची गरज आहे जिंकण्यासाठी. सामना महत्वाचा. असा सामन्यामध्ये चुका केल्या तर नक्कीच बाकफूटवर टीम जाऊ शकते, परंतु इथं प्रयत्न देखील करावे लागणार. 5 बॉल आणि 3 धावसंख्येची गरज आहे. फलंदाज सुनील ऑन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतो. या बॉलवर खरं तर इथे बॉल हवे त्या क्षेत्ररक्षकाने उडवलाय आणि इथून कॅचेस विन द मॅचेस. तुम्ही चुका भरपूर केल्या टेपावाडी संघाने आणि तेव्हा कुठेतरी सामना गमावलाय, कारण 19 धावा 12 बॉलमध्ये जमवणं तितकाच कठीण होतं, परंतु इथे 2 धावा घेतल्या ना पंच. एकच आता 2 धाव संख्येची गरज आहे. 4 बॉल आणि 2 बनवायचे, त्या बनवल्या जातील का. गणेश मात्र ऑन स्ट्राईकला पाहायला मिळतो. इथे उडवली जाते दांडी. आता 3 बॉल आणि 2 धाव संख्येची गरज.
3 बॉल आणि 2 धावसंख्येची गरज आहे. आता हा बॉल डॉट आला तर दोन्ही संघाच्या नाड्या टाईट. 3 बॉल 2 धावसंख्येची गरज. या बॉलवर खरं तर मॅच आहे. काय घडणार काय बिघडणार या बॉलवर सर्व काही सांगून जाईल. इथे हलकासा टॅप केला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चांगलं फील्ड करतो. आता 2 बॉल 1 धावसंख्येची गरज आहे जिंकण्यासाठी. सामना चांगला आहे. 2 बॉल 1 धावसंख्येची गरज आहे. काय घडणार काय बिघडणार सामना आपण पाहतोय. 2 बॉल 1 धावसंख्येची गरज आहे. 4 बॉल या ठिकाणी डॉट आपल्याला पाहायला मिळाले. ते टेपाचीवाडी संघाने कुठेतरी फिल्डिंग खराब केली आणि त्याचा मी तर म्हणेन फायदा टीम वंजारवाडी घेत असताना पाहायला मिळते. 2 बॉल 1 धावसंख्येची गरज. इथे फटका चांगला आहे. इथे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर विजयाचा शंखनाद करणारा विजय फटका. वेल प्लेट टीम वंजारवाडी आणि हार्ड लक टीम टेपाचीवाडी. चला सहयोग संघ लगेच नाणेफेक करण्यासाठी या ठिकाणी. शेवटची मॅच आजच्या दिवसातील शेवटची मॅच. तब्बल 3 वाजलेत या स्पर्धेला. आजचा दिवस विचार केला तर 3 वाजून 2 मिनिटं झालेत आणि शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका साईडला असेल साळोख डी हा संघ आणि एका साईडला तुम्ही पाहू शकाल वंजारवाडी गणेश वाघमारेचा संघ. म्हणजे चांगली फायटिंग पाहायला मिळेल यात शंका नाही आहे. कारण एका साईडला मिलिंद सारखा बॅट्समन आहे तर दुसऱ्या साईडला गणेश सारखा देखील बॅट्समन पाहायला मिळेल.